येस. आता आपण लिनियर इंटरपोलेशन बघूयात. ओके, आता लिनियर इंटरपोलेशन काय आहे की इमॅजिन करा आपल्याकडे असा डेटा आहे की ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत आणि काही मधले पॉईंट्स मिसिंग आहेत. तर आपण काय करणार, तर आपण लिनियर इंटरपोलेशन करणार. लिनियर इंटरपोलेशनमध्ये काय होतं तर आपल्याला समजा हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असा ग्राफ आहे. तर एक्स ॲक्सिसला टाईम आहे आणि वाय ॲक्सिसला या व्हॅल्यूज आहेत. तर या काही मिसिंग तर ते म्हणजे ज्या अवेलेबल व्हॅल्यूज आहेत त्याच्यातनं पास होणारी लिनियर स्ट्रेट लाईन काढणार. म्हणजे आता इथे 1 आणि 40मधनं पास होणारी स्ट्रेट लाईन काढणार आणि त्याच्यात 2 आणि 3ला पॉईंट्स जिथे वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट म्हणजे ते लाईन जिथे वाय ॲक्सिसला जे पॉईंट्स त्याला मॅच होतील ती व्हॅल्यू इथे डिस्प्ले होणार. म्हणजे यू नो द व्हॅल्यू ॲट टाईम 1 व्हॅल्यू इज 10. You know value at time 40 it is 4 it is 40, but at time 2 and 3 the value is missing. सो लिनियर इंटरपोलेशन म्हणजे काय करतं, ते स्ट्रेट लाईन ड्रॉ करतं 1 10 आणि 4 40 आणि मग तुम्ही मिसिंग व्हॅल्यूज अँड देन यू कॅल्क्युलेट द मिसिंग व्हॅल्यूज ॲज इफ दे फॉल ऑन दॅट लाईन. त्या व्हॅल्यूज त्या लाईनवर आहेत असं गृहीत धरून तर ते पॉईंट्स फाइंड आउट करतो. सो टाईम टू टाईमला काय होईल, हाफ वे बिटवीन द 1 अँड 4. सो द व्हॅल्यू इज अबाउट 20. ॲट टाईम 3 असेल तेव्हा 2/3 ऑफ द वे. सो द व्हॅल्यू इज अबाउट 30. ओके, सो आफ्टर इंटरपोलेशन आपल्याला हा डेटा कंप्लीट मिळतो. जेव्हा मिसिंग डेटा असतो तो फिलअप करायचा असतो तेव्हा लिनियर इंटरपोलेशन वापरू शकतो. आणि त्याला लिनियर इंटरपोलेशन का म्हणतात, कारण आपण त्या कनेक्टिंग द पॉईंट्स विथ द स्ट्रेट लाईननी पॉईंट्स कनेक्ट करतोय म्हणून त्याला लिनियर म्हणायचं. आता व्हाय डू वी डू दिस, जेव्हा रिअल वर्ल्डमधल्या टाईम सिरीज डेटा सेट्स असतात, सेन्सर्सचे वगैरे रिडिंग असतात तेव्हा मिसिंग व्हॅल्यूज असतात. ट्रेंड्ससाठी प्लॉट्ससाठी कॅल्क्युलेशन्ससाठी आपल्याला कंप्लीट डेटा लागतो आणि त्याच्यासाठी सिम्पल रिजनेबल एस्टिमेट लिनियर इंटरपोलेशनमध्ये काय होतं, सिम्पल आणि रिजनेबल एस्टिमेट मिळतं फॉर मिसिंग व्हॅल्यूज बिटवीन व्हॅलिड पॉईंट्स. ओके, आता हाऊ टू यूज तर कसं वापरायचं, तर इम्पोर्ट केला पांडा कॉलम, ज्या कॉलममधल्या मिसिंग व्हॅल्यूज फिल करायच्यात त्याच्यानंतर DF इज इक्वल टू ज्या कॉलमचं नाव लिहायचं त्याच्यानंतर DF कॉलम डॉट इंटरपोलेट मेथड लिनियर. ओके, आता स्टेप बाय स्टेप बघू. DF, आता हा डेटा फ्रेम डिफाईन केला आपण, टाईम आणि व्हॅल्यू आहे त्या मगाशीचाच डेटा फ्रेम आहे हा. त्याच्यानंतर DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम डेटा, हा डेटाचा आपण डेटा फ्रेम क्रिएट केला. ओके, या डेटापासून आपण डेटा फ्रेम क्रिएट केला. ह्या डिक्शनरी फॉर्मॅटमध्ये आहे असं मला वाटतं. तर ह्याच्यापासून आपण डेटा फ्रेम क्रिएट केला, या डिक्शनरीपासून डेटा फ्रेम क्रिएट केला. आणि आता तर याचा आउटपुट आपल्याला काय मिळेल, तर हे मिळेल. ओके, आता ह्याच्यात मिसिंग व्हॅल्यू आहेत. आता आपल्याला हे लिनियर इंटरपोलेशनने फिल करायचे. तर DF इन द ब्रॅकेट व्हॅल्यू इंटरपोलेट मेथड लिनियर. ओके, DF व्हॅल्यू मधल्या व्हॅल्यू या कॉलममध्ये मिसिंग व्हॅल्यूज होत्या. तर D इज इक्वल टू DF व्हॅल्यू, त्या कॉलमचं नाव लिहिलं डॉट इंटरपोलेट आणि मेथड लिनियर. आता हा सिंटॅक्स लक्षात ठेवा, कारण हा सिंटॅक्स कशासाठी लक्षात ठेवा म्हणते मी, कारण हा विसरतो आणि हा सिंटॅक्स आठवला तर आपल्याला पुढचं सगळं करता येतं. आर फिल्ड विथ द व्हॅल्यूज ऑन द स्ट्रेट लाईन बिटवीन द नोन पॉईंट्स. ओके, की पॉईंट्स इन द रिअल प्रोजेक्ट. आता मी ॲक्च्युली आत्ताच इंटरपोलेट मेथड लिनियर इंटरपोलेशन सांगितलं. त्याच्यानंतर